तर प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला तर सुरुवात झालेली आहे। आज पहिलं शाही स्नान सुद्धा पार पडणार आहे। मात्र आता जळगावमधून या संदर्भातलीच मोठी बातमी आहे। तर जळगावचं काय कनेक्शन? तर जळगावमध्ये खरं तर महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या एका एक्सप्रेसवरती दगडफेक झाली। सुरतहून प्रयागराजला जाणाऱ्या एक्सप्रेसवरती जळगावमध्ये दगडफेक झाल्याची माहिती आहे आणि या दगडफेकीत डब्याच्या काचा फुटल्या आणि त्यामुळे एक्सप्रेसमधून प्रवास करणारी लहान मुलं आणि महिला या घाबरलेल्या आहेत। त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय या दगडफेकीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झालेला आहे। मात्र ही दगडफेक नेमकी का केली, कुणी केली या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। मात्र कुंभमेळ्याला जाणाऱ्या या ट्रेनवरती आता दगडफेक झालेली आहे। गांव से गाड़ी छूटी कम से कम 3 किलोमीटर आगे कोई असामाजिक तत्वों द्वारा पत्थर फेंका गया। हम रेलवे मिनिस्टर से नम्र विनती करते हैं हमारे लोग की सुरक्षा प्रदान किया जाए। जो कि आज हम लोग पत्थर के शिकार हुए हैं, ये नाइट में हमारी सुरक्षा के लिए कृपया ध्यान दिया जाए। जी घटना घडलेली आहे ती कोणीतरी शरारती माणसाद्वारे करण्यात आलेली आहे। अशी दगडफेक म्हणून अशी काही घटना घडलेली नाही आहे। रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला घरं झोपडपट्टी वगैरे असतात। लहान लहान मुले वगैरे शरारती मुलांकडनं असं ट्रेनवर एखादा दगड मारण्याची घटना होत असते। तरी त्या संदर्भात आम्ही सुद्धा जागृती करत असतो। जी घटना घडली त्याच्या संदर्भात आम्ही गुन्हा क्रमांक 29/2025 अंडर सेक्शन 153 आणि 147 रेल्वे अधिनियम अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञातच्या विरोधात।